बातमी नागपूरमधून आहे। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा दिसून आलाय। काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामध्ये चांपा ते खापरी दरम्यानचा रस्ता खराब झाल्याचं दाखवलं होतं। एबीपी माझानं हे वास्तव दाखवल्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दखल घेतली। त्यांनी काल प्रशासनाची बैठक घेऊन संबंधित रस्ता त्वरित बनवण्याचे निर्देश दिले। या भागातील गावकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सुटावी या उद्दिष्टानं आता 80 कोटी रुपये खर्च करून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मधात एबीपी माझानी संपूर्ण एक वस्तुस्थिती एका रस्त्याची मांडली होती। गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर दगडखान मुरुमखान यामुळे एक फार चांगला रस्ता उद्ध्वस्त झाला। त्यामुळे 12-13 गावांना जाण्याचा रस्ता नाही आहे। मी कालच हा रस्ता बजेटमध्ये प्रस्तावित केला आणि त्याला कारण 80 कोटी खर्च आहे, खूप मोठा खर्च आहे। मायनिंग फाउंडेशन किंवा जिल्हा नियोजन समितीतून तो होत नाही। त्यामुळे जुलैच्या अधिवेशनामध्ये हा रस्ता मंजूर करू बजेटमध्ये आणि दिवाळीपर्यंत या रस्त्याचं काम चालू होईल। पुढच्या वर्षी कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सरकार घेईल।